तन्वी हर्बल्स बालजम्मत. तन्वी हर्बल्स बालजम्मत. करेक्ट. तर आज आपण 4 जण इथे जमलोय. आपल्यामध्ये मी आहे तन्वी हर्बल्सची संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे, आणि हा आहे तन्वी हर्बल्सचा ज्युनियर डायरेक्टर अनीश धामणकर. आणि ही आहे तन्वी हर्बलची ज्युनियर डायरेक्टर अनुष्का धामणकर. आणि ही आहे आमची तन्वी हर्बलची सगळ्यात ज्युनियर डायरेक्टर जीवा पै. आता आम्ही सगळे मिळून एक खूप मज्जा करणार आहोत बरं का तन्वी बालजम्मतमध्ये. आणि ह्यामध्ये मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ, डान्स, गाणं किंवा एखादा कॉमेडी किस्सा, जोक असं सांगून पाठवू शकता. आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला आयुर्वेदाची पण थोडी थोडी माहिती सांगणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुळशीचं झाड आपल्याकडे सगळ्यांच्या घरात असतं की नाही? ते कशासाठी असतं तुम्हाला माहिती आहे का? हो. का, सांग बरं. कारण त्यांनी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. अरे वा, व्हेरी गुड. आणि काय फायदा असतो तुळशीचा? आणि ते औषध म्हणून असतं. औषध म्हणून असतं. करेक्ट. आणि म्हणून ह्या सगळ्या वनौषधी आपल्या देवांमध्ये का सांगितल्या गेल्या, की ते देवांसाठी म्हणून व्हायला जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला कफ खोकला झाला तर तेच आपण औषध म्हणून वापरू शकू. आता तुम्हाला माहिती आहे का, तुळस आहे की नाही, तर तुळस ही कफविकारांवर अतिशय सुंदर औषध आहे. म्हणजे आपल्याला कफ खोकला झाला तर तुळशीचा काढा करून प्यायचा. काढा कसा करतात, तर तुळस असते, त्याची पानं घ्यायची, अगदी पंचांग म्हणजे पूर्ण घेतलं तरी, खोड सगळं घेतलं तरी चालतं, तुळशीचं देठ, पानं, मंजिऱ्या सगळं घेतलं तरी चालतं. ठेचायच्या, 1 कप पाण्यात घालायचा, त्याचा अर्धा कप झाला की आपला काढा तयार झाला. त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मनुका पण घालू शकता हव्या असल्या तरी. तर हा जो काढा आहे ना, हा सर्दी, कफ, खोकला झाला तर त्याच्यावर फार सुंदर काम करतो. आणि हाच जो काढा आहे ना, आपली इम्युनिटी वाढवतो, रोगप्रतिकारशक्ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला डास चावतात, वेगवेगळे खाज येते, त्वचा विकार होतात, ते होऊ नये ह्यासाठी सुद्धा तुळशीचा रस हा खूप चांगला असतो. फक्त तुळशीची पानं चावून खायची नाही आणि अगदी रोज तुळशीचा रस प्यायचा नाही. म्हणजे तुम्ही एक 15 दिवस घेतलात तर 15 दिवस गॅप टाकायची. कारण तुळशीमध्ये चांगले वाईट सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये सामावलेले असतात. ते जरी कितीही पवित्र झाड असलं तरी सुद्धा अति तिथे माती असते. त्यामुळे आपण ते योग्य रीतीने तुळशीचा वापर करायला लागतो. म्हणजे तुम्ही दर शनिवार रविवार तुळशीचा रस प्यायचा, हे केलं तर चालतं. ही आपल्याला देवता म्हटलेलं आहे तुळशीला आपल्या धर्मामध्ये. आणि तुळशीचा रोप आपल्या घराच्या आजूबाजूला लावलं तर वातावरणाची शुद्धी होते आणि ओझोनचं जे वायुमंडळ आहे ते शुद्ध होण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणून आपल्या घराच्या समोर तुळस असते. तर कधीही सर्दी, कफ, खोकला झाला तर तुळस पाण्यात ठेचायची, काढा करायचा उकळून त्याचा आणि तो प्यायचा. बरोबर? हे तर आपण करूच शकतो की नाही. आणि तुळशीचे कितीतरी फायदे आहेत रोगप्रतिकारशक्तीचे. पण तुळशीची पानं जर चावून खायची नाही तर कशी खायची? का चावून खायची नाही सांगते. कारण त्याच्यामध्ये ना मर्क्युरी म्हणजे पारा असतो त्या पानामध्ये. आपण जर ती पानं चावून खाल्ली ना तर आपले दात पिवळे पडतात. मग चालेल का आपल्याला दात पिवळे झालेले? म्हणून मग काय करायला लागतं की ती ठेचायची, पाण्यात घालायची आणि मग ती उकळायची पाणी, आणि मग उकळून मग ते गाळून तो काढा प्यायचा. म्हणजे काय होतं की आपल्या दातांना ते लागत नाही, डायरेक्ट घशात जातं, मग ते औषध आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की पानं खायची नाही. आणि त्याचा पातळ पाण्यात केलेला ताज्या तुळशीचा काढा हा जास्त परिणामकारक असतो. त्यामुळे ते नेहमी लक्षात ठेवायचं. आणि तुळशीचे कितीतरी फायदे आहेत. म्हणजे अँटीबॅक्टेरियल, ॲक्टिव फंगल, अँटीसेप्टिक सगळ्यासाठी तुळस चांगली आहे. तर बघा, एका तुळशीचे किती छान फायदे आहेत. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का, एका ठिकाणी मी बघितलं की एक मुलगी होती छोटी, तिला कळलं की तुळस खूप छान आहे. तिने काय केलं, जाऊन अख्खी झाडाची पानच खाऊन टाकली. असं करून चालेल का? तर आपण 4 ते 5 पानच रोज खायची, ह्याच्याहून जास्त खायची नाही. आणि रोज लहान मुलांनी खाल्ली तर ती उत्तम आहे. मुलांची चांगली वाढ होण्यासाठी, हाडांची बळकटी येण्यासाठी, कफ जास्त वाढू नये, मुलांची हाडं मजबूत जशी होतात तसंच पूर्ण शरीराची काळजी तुळस घेत असते. त्यामुळे तुळस ही संजीवनीच आहे असं आपण म्हणायला पाहिजे. अतिशय चांगली आहे. फक्त घेताना आपण ती अगदी सातत्याने सतत न घेता थोडी मध्ये गॅप टाकून घ्यायची असते. बरोबर आहे? आता कळली तुम्हाला तुळशीची माहिती. अजून माहिती आपण दरवेळेला ऐकू. आणि बरं का मुलांनो, तुम्हाला पण कुठल्या कुठल्या वनौषधीची माहिती ऐकायची आहे ना, आम्हाला नक्की सांगा. आणि आता ना आमची छोटू जीवा आहे ना, ती तुम्हाला एक छोटंसं गाणं म्हणून दाखवणार आहे. बघा तुम्हाला आवडतंय का. जेव्हा एकच कडवं म्हणशील, कुठलं म्हणशील? भर जरी ग पितांबर, एक कडवं. हां म्हण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरीचे कापले गबाई बांधयाला चिंधी लवकर दे सुभद्रा बोलली शालूने बैठणी फाडू नका देऊ चिंधी तुम्हासिनी पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदी श्रीबंधू शोधणारा शाबास. आता अनुष्का आणि अनिश तुम्ही दोघांनी मिळून एक गाणं म्हणा ना, एकच कडे. कुठलं बरं म्हणाल? हां चला म्हणा, सुरुवात. 1 2 3 स्टार्ट. बीती जात बरखा ऋतू सजन नाही आली बीती जात बरखा ऋतू सजन नाही आली शाबास. आता असंच एक एक गाणं तुम्ही सुद्धा आम्हाला म्हणून पाठवा बरं का बालमित्रांनो. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ना दर रविवारी हा बालजम्मत, तन्वी हर्बल्स बालजम्मत कशासाठी माहिती आहे का, तुम्हाला आयुर्वेदाची वनौषधींची माहिती कळावी, पाणीसुद्धा कसं औषध असतं ते सुद्धा कळावं, हे सगळं आपण करणार आहोत आणि खेळसुद्धा खेळणार आहोत बरं का. बरं आज अनुष्का तू काहीतरी एक कोडं विचारणार होतीस ना, रिडल. हो. हां विचार बरं, बघूया या मुलांना उत्तर येत आहे का. कोणती अशी गोष्ट आहे जी वर जाते खाली जाते पण खाली येताना कधीच पडत नाही? खाली येताना कधीच पडत नाही? कोणती बरं गोष्ट येत आहे का तुम्हाला मुलांना? सांग अरे सांग सांग. पायऱ्या. पायऱ्या. वरती जाते पण खाली येताना कधीच पडत नाही. आता आपण पुढच्या वेळेला तरी नक्की घेणार, नक्की. तेव्हा आता बरं का बालदोस्तांनो, पुढच्या रविवारी भेटूया असंच एक नवीन बालजम्मतचं नवीन रूप घेऊन, आणि तुम्हाला खूप माहिती गंमत जम्मत यातनं मिळणार आहे. तेव्हा आमचा कार्यक्रम बघत राहा, तन्वी हर्बल्स बालजम्मत.